नमस्कार, मी अभिजित देशमुख जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत करतो। जिल्हा वार्ताच्या माध्यमातून येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली शहरात किती विकास कामं झाली आहेत, कोणती विकास कामं रखडली आहेत, लोकप्रतिनिधींची आश्वासनं या सगळ्यांचा उहापोह करण्यासाठी सध्या इलेक्शन सामना नावाने सदर सुरू करण्यात आलं आहे। आज आपण कल्याण पश्चिम भागात आहोत। त्या पश्चिम भागामध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून जो कल्याणचं मुख्य प्रवेशद्वार आहे, कल्याण स्टेशन परिसर असून देत किंवा दुर्गाडी शिवाजी चौकामध्ये होणारे वाहतूक कोंडी, रखडलेले रस्ते, पाणी टंचाई अशा विविध समस्यांनी हे शहर ग्रासलं। इथे गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या असल्या तरी या समस्या मात्र आजतागायत कायम असल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीतच या समस्या कधी सोडवल्या जातील, आत्तापर्यंत किती विकास कामं झाली ते जाणून घेण्यासाठी आज आपण या सदरामध्ये आजी माजी लोकप्रतिनिधींना बोलवलं। त्यासोबतच सामाजिक कार्यकर्ते तसेच काही नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्यासोबत श्रीनिवास घाणेकर आहेत। घाणेकर साहेब, काय सांगाल? एकंदरीतच वारंवार सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जातं आहे की विकास होतोय आणि तसं तो शहरात दिसतोय देखील, काहीशी विकास कामं देखील सुरू आहेत, मात्र कुठेतरी नियोजन नसल्यामुळे आजही नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावं लागतं। काय सांगतो? नागरिकांचे प्रश्न सुटले की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। गेली 25 वर्ष दोन्ही शकलं एकत्र होती, तरी गटारं, पायवाटा, पाणी, कचरा याच्यावरतीच बोलायला लागते परत। म्हणजे दोघेही दोषी आहेत आणि विरोधी पक्ष कमजोर आहे, म्हणून प्रशासन मुजोरी करतं आहे आणि विरोधी पक्ष कमजोर आहे। प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा अंकुश नाही असं? बिलकुल नाही आहे, बिलकुल नाही आहे। जरा जरी असता अंकुश तरी स्वतःच्या फायली फिरवण्यामध्ये गर्क राहिले नसते। कोणताच अंकुश नाही आहे, म्हणून मनमानी झाले प्रशासनाची। नागरिक म्हणून काय वाटतं तुम्हाला, प्रामुख्याने कोणती समस्या जी आहे जी आत्ता सध्या नागरिकांना सोडवली पाहिजे नागरिकांच्या दृष्टिकोनातून? आता जिव्हाळ्याचा प्रश्न मेट्रोचा। मेट्रो 5 दुर्गाडी किल्ल्यावर संपणार आहे। दुर्गाडी किल्ल्यावरती मेट्रो 5 ह्याच्यावरती येणार आहे, कुळगाव बदलापूरपर्यंत जाणार आहे, पण अजून प्रस्तावितच आहे। त्याचं डिझाईन कुठे रेडी नाही आहे, त्याचा कुठेही आराखडा नाही आहे आणि केंद्र शासनाची अधिसूचना असताना राज्य शासनाने त्याचा हस्तक्षेप केला कसा? बरं, बैठक बोलवली, ती प्रशासक बैठक आहे ना का पक्ष बैठक आहे? एका शहराध्यक्षाला फक्त कॉल करायचा आणि बाकीचे काय म्हणजे नुसतेच शहराबद्दल बोलणार? आम्ही पत्रव्यवहार केला आहे, जागरूक नागरिक फाउंडेशनने पत्रव्यवहार केला आहे। शहराध्यक्षाला बोलवलं म्हणजे नक्की कोणत्या पक्षाचे होते काय? मी अगदी जबाबदारीने सांगतो, शिवसेना आत्ता ज्यांचं नाव आहे त्यांच्या शहराध्यक्षाला बोलवलं होतं, आम्हाला बोलवलं नव्हतं। बाकी पार्टीचा मी कैवार घेणार नाही, मला काय घेणं देणं नाही, पण नागरिकांचा प्रश्न म्हणून मी मांडला होता पहिल्यांदा, मला बोलवलंच नाही त्यांनी। मग प्रशासकीय बैठक म्हणायची का पक्ष बैठक म्हणायची? हा झाला मेट्रोचा भाग। आपल्या शेजारी तिथे जवळ सिटी पार्क आहे। सिटी पार्क ज्या भागामध्ये उभारलं गेलं आहे तो CRZ येतो पार्क। CRZ 65 कोटी रुपये खर्च केले का तुम्ही? सत्ताधारी पक्षांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, प्रशासनाने कारवाई केली तर, आणि विरोधी पक्षांनी त्याच्यावरती अंकुश ठेवला पाहिजे। पण विरोधी पक्षांना आकडेवारीच माहिती नाही आहे, सत्ताधारी पक्षांना पण आकडेवारी माहिती नाही आहे, कारण त्यांना फक्त पाकिटं घेण्यात रस आहे। दोन्ही पार्टींना, तिन्ही पार्टींना, चारही पार्टींना। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर राजकीय पक्षांवर नागरिक देखील अतिशय गंभीर आरोप करतात। तर आता काय सांगशील, एकंदरीत अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत, काय समस्या सध्या भेडसावतात आणि सत्ताधारी अपयशी ठरले? बघा, या कल्याण डोंबिवली हे कष्टकऱ्यांचं शहर असून या ठिकाणी प्रशासन प्लस सर्व राजकीय पक्ष हे फेल झालेले आहेत। कारण की आत्ताच माझे मित्र घाणेकर साहेबांनी जो प्रश्न सांगितलेला का इथल्या लोकांचा अभ्यास नाही आहे, अभ्यास नसल्यामुळे की नेमके अधिकारी ज्या पद्धतीने आकडेवारींचा खेळ करून कोटीचे कोटी उड्डाणं घेत आहेत, त्यामुळे सगळं नियोजन फसलेलं आहे। एक प्रकल्प असून दे कल्याणमध्ये, सत्ताधाऱ्यांचा अंकुश नाही आहे प्रशासनावर? बिलकुल नाही आहे। प्रशासनामध्ये सत्ताधारी फक्त प्रशासन त्यांचा गैरफायदा घेत आहेत आणि सत्तेमधले लोक फक्त चांगलं काय होतं डेव्हलपमेंट याच्यावरतीच खुश होत आहेत। भोईर साहेब, एकंदरीत प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा अंकुश नाही। तुम्ही देखील नगरसेवक होतात गेल्या 5 वर्षापासून। गेले 5 वर्षे मी नगरसेवक होतो, आता 5 वर्षे आम्ही नगरसेवक नाहीत। सत्ताधाऱ्यांचा अंकुश नाही असं बोलण्यात अर्थ नाही। जो काम चाललेलं आहे त्याच्याकडं सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे। याच्यापुढे समजा 5 वर्षे आम्ही लोकप्रतिनिधी नसल्या कारणाने आमदार पण महायुतीचे आहेत, आता खासदार आत्ता महाविकास आघाडीचे आले, पण आमदार तर महायुतीचे होते। आमदार साहेब महायुतीचे होते, महायुतीच्या आमदारांनी नेहमी हा प्रश्न उचललेला आहे।
जिथे जिथे अडचणी आल्या तर प्रशासन ऐकत नाही असं म्हणायचं आहे तुम्हाला? नाही, प्रशासन ऐकत नाही असं आमचं म्हणणं नाही आहे. अंकुश, त्या आमदाराचा अंकुश आहे. आमदारी नेहमी तो फॉलोअप घेत आहे आणि तो काम लवकरात लवकर मार्गी कसं लागेल या दृष्टीने आम्ही त्यांच्याकडनं लोकप्रतिनिधी म्हणून कुठेतरी सत्ताधारी कमी पडतात शहराच्या विकासासाठी. सन्माननीय घाणेकर साहेबांनी मगाशी सांगितलं मेट्रोच्या संदर्भात. खरं तर मेट्रोची जी प्रस्तावित रचना होती सहजानंद चौकातून त्या ठिकाणी जाणार होती. माननीय आमदार विश्वनाथ भोईर साहेब असतील, रवी पाटील साहेब असतील, मला वाटतं मिटिंगच्या संदर्भात विषय झाला, परंतु त्या ठिकाणी सातत्याने रवी पाटील यांनी पाठपुरावा त्या ठिकाणी केला आणि एक आनंद वाटतो कल्याण पश्चिमच्या नागरिकांना की त्याचं जे स्टेशन आहे ते खडकपाड्याहून वळून त्या ठिकाणी खडकपाड्यात ते स्टेशन मेट्रोचं या ठिकाणी होणार आहे. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब, विश्वनाथ भोईर साहेब यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत 2000 कोटीचा निधी मला वाटतं कल्याण पश्चिममध्ये आलेला आहे आणि खूप मोठ्या 50 वर्षात जो विकास झालेला कल्याण होता. पूर्वेत जेवढे विकास प्रकल्प चालू आहेत जवळपास सगळ्यांच्याच ज्या मुदत निघून गेली आहे, अद्यापही कामं सुरू आहेत. प्रत्येक वेळेला त्या कॉन्ट्रॅक्टरला एक्सटेन्शन दिलं जातं. काय सांगाल त्याबाबत? संबंधित कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी बोलून तंबी पण त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे, परंतु विकासाचं जे पण एकही प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही ना दिलेल्या कालावधीत. कोणता प्रकल्प राहिलेला आहे? कोणतेच आता स्टेशनचा जो सॅटिस होता तो आपण पूर्ण करणार होतो, त्या प्रकल्पांना पुन्हा एक्सटेन्शन दिलं आहे. वारंवार विविध प्रकल्पांमध्ये अडथळे येत आहेत. याबाबत सत्ताधाऱ्यांनी कधी सकारात्मक दृष्टीने लोकप्रतिनिधी एकत्र आलेले दिसले नाही आहेत कल्याण शहराला. त्या पद्धतीने सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन संबंधित वरिष्ठांपर्यंत ही बातमी त्या ठिकाणी पोहोचवलेली आहे आणि लवकरच मला वाटतं त्याच्यावर तोडगा निघेल. आपल्यासोबत मनसेचे देखील पदाधिकारी आहेत. दादा काय सांगाल? एकंदरीतच यांचं असं म्हणणं आहे की आम्ही विकासाबाबत पाठपुरावा करतोय. तर शहराची अवस्था पाहिलीत तर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी आहे, अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं रखडलेली पाहायला मिळतात. कसं आहे, जसं जो घाणेकर साहेबांनी जो प्रश्न उचलला आहे की सॅटिसचा आणि मेट्रो ट्रेनचा, हे फक्त निवडणुका आल्या ना तर हे गाजर हे दिवा स्वप्न दाखवतात. मी इथं छाती डोकून सांगू शकतो की इथं जे उपस्थित आहेत यांचे फोटो लागतील भिंतीवर, पण ते प्रकल्प होणार नाही. विचारा यांना कोणा सगळ्यांना की आपण त्याचा लाभ घेऊ शकतो का. मी सांगतो की हे जेवढे इथं बसले सगळ्यांचे फोटो लागतील भिंतीवर, पण त्या मेट्रोमध्ये आपण बसू शकत नाही. तसंच राहिलेलं रस्ते, खड्डे आणि मला सांगायचं की पायवाटा, गटार हे कोणाची कामं आहेत? ही नगरसेवकांची कामं आहेत. पण आता जे आमदार काय करतात, ह्या चाळीत गटार बनव, त्या चाळीत गटार बनव, पाईपलाईन टाक, छोटे मोठे रस्ते बनव, हे कामं आमदारांची नाही आहेत. ही जे आता जे निवडून जातील नगरसेवक यांची आहेत. यांनी सांगावं की यांच्या 5 वर्षामध्ये की यांनी एक प्रकल्प पूर्ण केलेला आहे का, यांचा प्रशासनावर अंकुश नाही. एकंदरीतच 5 वर्षात एकही प्रकल्प पूर्ण करण्यात आलेला नाही सत्ताधाऱ्यांकडून, असा आरोप सध्या विरोधक करत आहेत. काय सांगाल? कुठल्याही विकास कामासाठी थोडासा टाईम तर जातोच, परंतु या गोष्टीमधनं हे सांगायचं आहे नागरिकांचा कुठेतरी विचार करणं फार गरजेचं आहे. आपण बघतोय काम सुरू असताना जे प्रदूषण होतं आहे, म्हणजे डेली जे प्रवास करत आहेत त्यांना किती त्रास होत आहे. मेन जे बेसिक मुद्दे आहेत तेच जर का क्लिअर नाही केले तर बाकीचा विकास तर कुठे आहे हा आता प्रश्न काय सांगशील? उपस्थित होत आहे. एकंदरीत तरुण आहेत, निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी तुम्ही पण इच्छुक आहात. शहराची एकंदरीत जर अवस्था पाहिली तर शहरात आपण अनेक ठिकाणी बघतो दर दिवस वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागतं. सगळं नियोजनहीन पूर्ण विकास कामं सुरू असल्याचा आरोप होतोय. काय सांगशील तर? जी विकास कामं आता सध्या कल्याणमध्ये चालू आहे, मेट्रोचा विषय आता काढला सरांनी, तर त्याच्यातने जी वाहतूक कोंडी होते, दररोज लोकांना कामावरून येणाऱ्या लोकांना त्रास होतो. यूथ जो आता नवीन पिढी जी शाळेत जाते, कॉलेजवरून येते, काही लोकांना कॉलेजसाठी अपडाऊन करावं लागतो, त्यांनाही रोज तो त्रास होतो. पण जसं की मॅडमने आता सांगितलं, प्रत्येक विकास कामाला थोडासा वेळ जातो आणि ते अंडरस्टूड आहे, तेवढं समजून घेणं ते. 25 वर्ष सत्ता या महापालिकेवर, तरी अजूनही विकास कामांना वेळ जातो असंच सांगितलं जातं. 25 वर्ष सत्ता आहे. ही सत्ता 25 वर्ष असताना विकास बराच काय झालेला आहे असं आपण म्हणून चालणार नाही. आजही विकास झाला स्टेशन नाही. बाहेर जर कल्याणकर उतरला तर चाचपडतच त्याला मार्गक्रमण करावं लागतं. तुम्ही बोलता विकास झाला. आपण जो 25 वर्षाचा विषय म्हणता, 25 वर्षात रस्ते रुंदीकरण झाला, रस्त्याचा जाळा झाला. हा पण आजही अजेंड्यावर तेच प्रश्न आहेत ना, गटार, पायवाटा, रस्ते. गटार पायवाट सोडून मी सांगतो तुम्हाला की बघा, हा परिसर होता तेव्हा छोटा रस्ता होता. 25 वर्षात या परिसराचा चांगला विकास झाला. हा नवीन कल्याण संबोधला जातो. या परिसरामध्ये विकास, या परिसरात शौचालय नाही. शौचालय संदर्भात तुम्हाला उत्तर देईल. शौचालय जेव्हा बनवतात, आता वाडापीच्या बाजूला शौचालय बनवायला घेतलेला, त्याच्यावर लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि तो शौचालय बंद केलं. सोबत काही नागरिक देखील आहेत. आज प्रभागामध्ये एक शौचालय नाही. एखादा पाहुणा जर आला इकडे तर त्याला
मुतारी करायला त्याला जागा नसते, तो एखादा कोपऱ्यामध्ये जाऊन लघुशंका करतो. ही परिस्थिती आज हा वॉर्ड आहे 19 नंबर वॉर्ड, आज एक पॅनल झाला आहे म्हणून हा मोठा वॉर्ड झाला आहे. पण आमच्या वॉर्डामध्ये ही परिस्थिती आहे की एक शौचालय नाही आहे. आज एक सगळे एवढे 25 वर्ष हे आता 3-3, 4-4 टर्म नगरसेवक आहेत, पण एक शौचालय उभं नाही करू शकले. एवढे मोठे मोठे टावर आहेत. मोहन प्राईडमध्ये आज पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे. निळकंठ पार्कमध्ये आज पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि यांनी 25 वर्षात हे बोलतात आम्ही विकास केला. काय विकास केला? 5 वर्ष 25 वर्षात विकास केला सांगतो. नाही, हे कुठे 25 वर्षामध्ये फक्त ठराविक नगरसेवकांचा आणि बिल्डर लोकांचा विकास झालेला आहे. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी त्यांचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. सर्वसामान्य नागरिकांना जे प्रश्न आहे ते बेसिक आज पण तेवढंच आहे. आज कल्याणमध्ये एक चांगली शाळा नाही आहे, एक चांगलं दर्जेदार हॉस्पिटल नाही आहे, यासारखे अनेक गोष्टी. आणि ह्या शहरामध्ये जर आपण बघाल तर 2 भाग पडतात, एक इंडिया आहे आणि एक भारत आहे. हा खडकपाडा एवढा उच्चभ्रू वस्ती, पण ह्याच्याबरोबर जे चाळी आहेत, जे स्लम एरिया आहेत, त्या ठिकाणी कोणाचंही लक्ष नाही आहे. आज BSUP सारखा प्रकल्प, एवढ्या करोडोच्या इमारती बंद झालेल्या, फक्त त्या ठिकाणी दलित आणि मुस्लिम लोक त्यांना घरं द्यायची म्हणून कोणताही सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष त्या गोष्टीवरती आवाज. काय वाटतं तुम्हाला, आरोप खरे आहेत का? हे जे आरोप जे सुरू आहेत, नागरिकांनी त्यांचं म्हणणे या ठिकाणी मांडलेलं आहे. मी सर्वप्रथम या ठिकाणी घोषणा करतो शिवसेनेचा विभाग प्रमुख म्हणून की या निवडणुकीनंतर ती शौचालयाची जी जागा आहे, आमचे BJPचे पण नेते या ठिकाणी आहेत, शौचालयासाठी एक योग्य जागा शोधली जाईल. तिचा नागरिकांनाही त्रास होणार नाही, कोणाचं ऑब्जेक्शनही राहणार नाही. पण शोधासाठी इतके वर्ष लागतात का? आता बघा साहेब, हा जो उच्चभ्रू एरिया आहे, इथे जे मॅक्झिमम लोक इथे काय कुठे काही मार्केट नाही की असे लोक इथे जास्त वेटिंग करत नाही. उच्चभ्रू वसाहती सोसायटीमध्ये नसावं. ऐका ना सर, मला बोलू द्या ना. म्हणजे हा जो परिसर आहे, आता बघा काळा तलावाला जे आहे, आता काळा तलाव लोकांचा वेटिंग एरिया आहे भरपूर. तर या ठिकाणी मी घोषणा करतो, या ठिकाणी मागणी करा आमच्या नेत्यांकडे, ही जी व्यवस्था त्यांनी सांगितली तिची आम्ही नक्की काळजी घेणार, ते करणार असं आम्ही अभिवचन देतो या ठिकाणी. 25 वर्षानंतर तुम्ही आता आश्वासन देताय प्रभागात? मी आश्वासन देत नाही. मी वार्ड ऑफिसच्या बाजूला शौचालय बनवायला घेतलेला, त्या शौचालयाला बऱ्याच लोकांचा विरोध झाला. कुणी केला विरोध? आता नागरिकांनी. बघा, तुम्ही शौचालय जे म्हणता ना, आता तिथं वाणीशाळा आहे, त्या वाणीशाळेच्या बाजूला शौचालय बनवण्याचा मी 100% नागरिकांचाच विरोध आहे त्याला? हा, नागरिकांचा विरोध आहे की बाबा इथं शौचालय नको. आपण पण आता तर नागरिकच मागणी करतात. अहो त्या बिल्डिंगवाल्यांचा विरोध आहे शौचालयाच्या बाजूला. काय बोलतो? माझं पहिले तर इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे, आपण विकास कामांचं बोलतोय. स्मार्ट सिटी हा प्रोजेक्ट आणण्यासाठी त्याला पहिले कंजेस्टेड एरिया असतो, त्याला डेव्हलप करण्यासाठी पहिले एरियाला सर्व काही वाहतूक कोंडी बघावं लागते. इमिजिएटली कुठलाही होत नाही. आणि त्याच्यानंतर आज जो बी प्रोजेक्ट बनतोय हा स्मार्ट सिटीसाठी योग्य असा प्रोजेक्ट हा सरकार करते, परंतु ज्या वाहतूक कोंडीमुळे त्यांना दिशा देण्यासाठी तो वेळ लागतो. आणि मला आमच्या महायुतीमध्ये 100% कॉन्फिडन्स हो, येणाऱ्या या 2 ते 3 वर्षामध्ये सर्व घाणेकर साहेब, किती वेळ असा लागतो की आता प्रत्येकाचं म्हणणं जवळपास तेच आहे की प्रोजेक्ट पूर्ण होतील पण कालावधी लागेल, प्रोजेक्ट पूर्ण होतील पण कालावधी लागेल. मला एक उदाहरण द्यावं, ज्यांनी विकासाचा नारा दिला ना त्यांनी एक उदाहरण द्यावं मला की हा आम्ही प्रोजेक्ट पूर्ण केला गेल्या 25 वर्षामध्ये. मग तर बोलायचं नाही त्याच्यावरती. कॉन्क्रिटीकरण करणं म्हणजे विकास आहे का? कॉन्क्रिटीकरण फोडलं. मी कमीत कमी 10 उदाहरणं देईन तुम्हाला. स्मार्ट सिटी स्टेशन एरिया, स्मार्ट सिटीचा एरिया की नाही तुमचा, स्मार्ट सिटीचा अजूनपर्यंत प्रोजेक्ट पूर्ण झाला? स्मार्ट सिटी गुंडाळलं, केंद्र शासनाने गुंडाळलं, त्याला निधी प्राप्त नाही आहे, तरी अजूनपर्यंत स्मार्ट सिटीचं काम अर्धसं झालेलं नाही आहे. आणि सामान्य नागरिक रिक्षा पकडायची तर मिनतवाऱ्या करतो अक्षरशः, एवढी घाण आहे. आणि त्याच्यामध्ये काय साध्य झालं आपलं? गेली 25 वर्ष आम्ही हे ऐकतोय, फक्त चॉकलेटच घेतो आम्ही लोक. 25 वर्ष चॉकलेट दिलं जातं सत्ताधाऱ्यांकडून, काय सांग? आता काय सांगणार, जनता बघते स्वतः, जनतेला सगळं माहिती आहे. तुम्ही पण कारण सत्तेत होतात, प्रत्येक- 3.5 वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडली. तुम्ही स्वतः, तुम्ही पण शिवसेना भाजप एकत्र सत्तेत होती. संदर्भात मी बोलतो सर, तुम्ही जे आता बोलले, तुम्ही 3.5 वर्ष सत्तेमध्ये होता, पण मी तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की 3.5 वर्षापूर्वी तुम्ही सत्तेत होतात. त्या संदर्भात मी तुम्हाला थांबा एक मिनिट मला बोलून द्या. 3.5 वर्षाचं उत्तर देतो ना सर मी तुम्हाला. तुम्ही जे बोलता 3.5 वर्ष आम्ही सत्तेमध्ये होते, पण 2004ला
या एकनाथ शिंदे साहेबांकडे आमच्या उद्धव साहेबांनी नेतृत्व दिलं. त्याच्यानंतर 2004 नंतर या कल्याण शहराचं संपूर्ण पालनपोषण एकनाथ शिंदे करत होते आणि ज्या उद्धव साहेबांनी त्यांचं पालनपोषण केलं त्या पालनपोषणावर मग लोकप्रतिनिधी कुठे होते, ते काय करत होते? जेवढे लोकप्रतिनिधी त्यांनी ज्यांना तिकीट दिली ती संपूर्ण लोक त्यांच्यावर गेलीत. म्हणजे आम्ही सत्तेमध्ये नव्हतो, संपूर्ण त्या लोकांना पोचला गेला एकनाथ शिंदेकडून. आज तुम्ही जो मेट्रोचा प्रकल्प घाणेकर साहेबांनी काढला तो मेट्रोचा प्रकल्प हा श्रेयवादामध्ये गुंडाळला गेला आहे. कसं तर कल्याण पश्चिममधून येणारा 5 नंबर प्रोजेक्ट आणि कल्याण पुढे उडून जाणारा 12 नंबर प्रोजेक्ट म्हणजे किती अंतर आहे? 7 नंबरचं अंतर आहे. त्या अंतरामध्ये श्रेयवाद हे झाला. पालकमंत्री शिंदेसाहेब असल्यामुळे त्यांनी आपल्या कपिल पाटलांना काम करून दिलं नाही आणि खासदार असल्यामुळे इथं बाजी असल्यामुळे त्यांना काम करून दिलं. इथं श्रेयवादाच्या वादाच्या याच्यामध्ये हा प्रोजेक्ट अडकलेला आहे. त्यामुळे कल्याण पश्चिमची ही दुरावस्था झालेली आहे. महायुतीतील आज मी तुम्हाला ते पण सांगू इच्छितो की जिल्हा वार्ताचं तुमचं अभिनंदन करतो. जिल्हा वार्ताचं अभिनंदन करतो की तुमच्या माध्यमातून या कल्याण शहराच्या समस्येचा पाडा आज नागरिकांना समजत आहे. महायुतीतील मतभेदांमुळे विकास रखडलाय का? मतभेद असा काही नाही आहे. विकासाचा मुद्दा आहे. हा विकास कसा झाला पाहिजे कल्याण शहराचा या माध्यमातून विकासाचा श्रेय घेण्याचा उद्देश येत नाही. कारण विकास झाला पाहिजे. जनतेला विकासाच्या माध्यमातून जनतेने आज सरकार निवडून दिलेलं आहे. विकास होईल तर जनता खुश राहील. त्या माध्यमातून श्रेय घेण्याचा काही प्रश्न येत नाही. ऐका एक गोष्ट लक्षात घ्या, गेल्या 5 वर्षापासून जवळजवळ महानगरपालिकेचं इलेक्शन नाही आहे. आता कोणी नगरसेवकच नाही आहे. हे निव्वळ जे काम सुरू आहे आमदार निधी एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे यांच्याकडनं निधी बघा. वसंत व्हॅलीपासून स्टेशनपर्यंत सगळीकडे कॉन्क्रीट रस्त्याचं काम चाललेलं आहे. आणि आता रस्त्यांचं काम सुरू आहे, मात्र जे नियोजनहीन पद्धतीने सुरू असल्याचा आरोप होतो. कामं नियोजनहीन पद्धतीने आहेत, सुरू आहेत असा आरोप होतो. ऐका नियोजनहीन पद्धतीने आता जो ऐका शाटीचा जो मार्ग आहे अतिशय वर्दळीचा रस्ता आहे. लाखोचे प्रवासी कल्याण स्टँडवरून जातात. त्यांच्यावरून का तुम्ही दिवसा काम करू शकत नाही आपण, म्हणून तो प्रकल्प लांबतोय. जागाच नाही काम करत तुम्ही. भाऊ कल्याणला एक मोटरसायकल जाऊ शकत नाही, एक रिक्षा जाऊ शकत नाही. रात्रीचं काम केलं जातं. आपल्यासोबत एक काही पत्रकार पण आहेत. विजयजी काय सांगाल, शहरात पत्रकारिता करतात, कुणाचा दोष असेल? प्रत्येक विकास काम रखडलेलं आहे, कुठलंही विकास काम वेळेत पूर्ण होत नाहीये आणि याचा भुर्दंड नागरिकांना पडतो. 95 पासून महानगरपालिका आपण बघतोय. 95 पासून महानगरपालिका अंमलात आलेली आहे आणि त्याच्यावर एकाच सहसा पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे. 95 पासून जी महानगरपालिका आल्यानंतर कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा बेसिक सोयीसुविधा देखील नागरिकांना आजपर्यंत मिळालेल्या नाही आहेत. आज खड्डामुक्त रस्ता तुम्ही दाखवा, कुठे खड्डेमुक्त रस्ता? कॉन्क्रिटीकरण केलं पण ते कुठल्या दर्जाचं आहे, कोण तपासतंय हो? आज सगळीकडे तुम्ही बघाल तर फेरीवाल्यांचा सुळसुळाट आहे. नाही एक अनधिकृत बांधकाम आजही आहेत. आज हा नवीन कल्याण म्हणून ओळखला जाणारा जो विभाग आहे, आज महानगरपालिका सगळ्यात जास्त कर आपण देणारे आहोत. तुम्हाला हे माहीत आहे ना? घाणेकर साहेब माझ्या मताशी सहमत असतील की आज सगळ्यात जास्त कर महानगरपालिका आमच्याकडनं घेते आणि सोयीसुविधाच्या नावाने काय बोंब आहे. म्हणजे सर्व पक्षीयांचा जो अंकुश असला पाहिजे महानगरपालिकेवर, प्रशासनावर, तो नाही आहे. ते आपापल्या मनात येईल त्याप्रमाणे प्रोजेक्ट राबवत आहेत. आज कुठलाही आरक्षित भूखंड तुम्ही दाखवा, खुला आहे का आरक्षित भूखंड? नाही आहे. आज मैदानं नाही आहेत, मुलांना खेळायला जागा नाही आहेत. काय करणार तुम्ही? फक्त टॅक्स देणार का फक्त? मग आपापल्या सोयीनुसार विकास प्रकल्प राबवले जातात सत्ताधाऱ्यांकडून. मुलांना आता रोजाली गार्डन आहे, असे सिटी पार्क आहे, असे आता भूखंड नाही. भूखंड जे आरक्षणाचा भूखंड ओपन नाही असं ते म्हणतात, ते चुकीचं आहे. बघा वारकरी भवनासाठी भूखंड आहे, रोजाली गार्डन आहे, सिटी पार्क आहे, असे भूखंड ओपन जिम आहे, राणी लक्ष्मीबाई. आता अशा ठिकाणी जर भूखंड नाही म्हटल्यानंतर थोडासा विचार करावा लागतो. गार्डन दोन्ही बाजूनी गार्डन आहे, रोजाली गार्डन एवढा मोठा आहे. विविध उद्यानं आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ही उद्यानं वगैरे कोणाच्या काळात झाली? माजी आमदार प्रकाश भोईर साहेबांच्या काळात आणि उल्हास भोईर यांच्या काळात झाली. दुर्गाडीच्या नवीन ब्रिजपासून, नवीन गंधारीच्या ब्रिजपासून जेवढे प्रकल्प आहेत ते सगळे आमदार प्रकाश भोईर साहेबांच्या काळखंडात झालेले आहेत. काय सांगाल? साई उद्यान गार्डन नरेंद्र पवार यांच्या जेव्हा ते आमदार होते तेव्हा त्यांच्या निधीमधून तो गार्डन डेव्हलप झालेला आहे. गार्डन होतं पण डेव्हलप केलंय नरेंद्र पवार साहेबांच्या निधीतून. आणि शौचालयाच्या त्यासाठी नरेंद्र पवार यांनी निधी आणून तो गार्डन पूर्ण केलेला आहे.
आपल्यासोबत मनसेचे नेते आहेत, यांचं असं म्हणणं जे आमचे बंधू अर्जुनदादा भोईर यांनी सांगितलं की स्वच्छालय आणलं होतं आम्ही, पण ते स्वच्छालय कुठं आलं होतं? त्यांनी नव्हतं आणलं, हे महानगरपालिका अधिकारी आणलं. कुठं? ब वार्डाच्या प्रवेशद्वारावर. तिथं टोलेच्या काही इमारती आहेत, तिथं स्वच्छालय काय कामाचं आहे? स्वच्छालय कुठं हवं आहे? की जिथं फेरीवाले हवेत तिथं पाहिजेत, बरोबर. आणि आमचे बंधू अर्जुनदादा भोईर सांगतात की रोजाली उद्यान, मग त्यांनी जे बोलवलं त्याला त्यांचं नावच माहिती नाही. हे मी नगरसेवक असताना मी आणि प्रकाश भोईर आमदार साहेब होते त्यांनी आणि मी महापालिका ठराव केला की साई उद्यान हा नाव मी केलेलं आहे. हे केलेलं आहे. मी यांना सांगतोय की आमदार प्रकाश भोईर, याच्यानंतर नरेंद्र पवार आणि विश्वास भोईर यांनी ठळक 4 कामं सांगावी छाती डोकून की हे आम्ही केलेलं आहे. मी सांगतो की दुर्गाडीचा ब्रिज आमच्या आमदार साहेबांनी केलेला आहे, युनिव्हर्सिटी आमच्या आमदार साहेबांनी केलेलं आहे, टिटवाळ्याचं सबस्टेशन आमच्या आमदार साहेबांनी केले, ITI आमच्या आमदार साहेबांनी केलेलं आहे. हे आम्ही सांगावं यांनी. फक्त यांनी आमच्या आमदार साहेबांच्या कामावर रेगोट्या मारण्याचं काम केलेलं आहे. मनसे आमदारांच्या कामावर रेघोट्या मारल्या असं म्हणणं आहे त्यांचं. काही प्रश्न येत नाही. यांनी जे केलेलं काम आहे तो पूर्ण तत्वावर नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून नेलेला आहे. जे प्रकल्प त्यांनी तयार केले होते, छत्री नाही उघडली, त्यांनी त्याचा प्रोजेक्ट पूर्ण केलेला आहे, त्यांनी पूर्ण काम केला. नाही आम्ही खोटं बोलत नाही, खोटं तुम्ही लोकं बोलताय. माझा म्हणणं एवढंच आहे, विकासचा पर्याय आजपर्यंत केलेला नाही. 2016 पासून मी बसची पर्यायाची सोय करत होतो, मग इथं बसची सोय झाली नाही. 2024ला जेव्हा आपली ही इंदुमती जाखड आली त्यावेळेला त्यांनी ती बस चालू केली. अजूनपर्यंत आमच्या रिक्षाचं काम झालं नाही. किती वेळा आम्ही पत्र देऊन सुद्धा इथं 25 रुपयामधनं नेतात, कल्याणला सोडतात, कल्याणवरनं उचलतात आणि खडकपाड्याला आणून सोडतात. त्याच्यात ते काही होत नाही. किती वर्षाच्या पाठपुराव्यानंतर तो बस सुरू झाली? 2016 पासूनचा पाठपुरावा, 2016चा पाठपुरावा पासून माझ्याकडे संपूर्ण आहे. एकही कार्य केलं नाही. काय सांग? या ठिकाणी आता मगाशी मुद्दा निघाला होता की बाबा प्रशासन कसं भोंगळ कारभार करते. तो उदाहरण सॅटिस प्रकल्प आज जो रखडलेला कल्याण स्टेशनचा, तिथं फक्त एक चष्म्यांची बिल्डिंग आहे, ती अजूनपर्यंत त्यांनी डिमॉलिश केली नाही, त्यामुळे तो ब्रिज पुढे येत नाही. तर या अधिकाऱ्यांना कळायला पाहिजे होतं का 2019 पासून आपण याचं काम सुरू केलेलं आहे, तर आपण त्या ठिकाणी बैठक घेऊन आंबेडकर उद्यान तोडलं, त्याचं गेट तोडलं, प्रवेशद्वार तोडलं. त्याला आम्ही विरोध केला होता की बाबा पहिले प्रकल्प आहे तर बिल्डिंगही तोडा. त्यांनी ते न करता पहिले उद्यान ताब्यात घेतलं आणि अजून ते बिल्डिंगसाठी बसलेले आहेत. का? कारण तिथं काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा ती जागा आणि त्याच्या पाठची जागा जी महानगरपालिकेच्या मालकीची आहे त्या ठिकाणी त्यांना काय करता येईल का, म्हणजे तिथं पण ते लोक आर्थिक तोर बघतात. म्हणजे हा खूप मोठा भ्रष्ट आहे. भूखंडाचा श्रीमंत. काय सांगाल घाणेकरची एकंदरीत शहराची जी अवस्था आहे सध्या, कोण जबाबदार आहे? सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघेही जबाबदार आहेत आणि प्रशासन सर्वात मोठं जबाबदार आहे. प्रशासनावरती सत्ताधारी पक्षाचा अंकुश नाही आणि विरोधी पक्ष लाचार किंवा उदासीन आहे. नाही विरोधी पक्ष यांनी टिकवून ठेवलेलाच नाही आहे सर. सगळ्यात पहिली गोष्ट ही, आज तसं बघायला गेलं तर मागील 10 वर्षांमध्ये यांचे जवळ 80% नगरसेवक लोकप्रतिनिधी हे करतात, पण यांनी काय बनवलं? फक्त गटारी आणि पायवाटा. आज गटारी आणि पायवाटा एवढे आल्यात ना की चंद्रापर्यंत आपला रस्ता जाईल. त्या पायवाटांचा चंद्रापर्यंत पायवाटाचा रस्ता जाईल, कारण त्यातून त्यांना बलिदा मिळतो. हॉस्पिटल जसं हे म्हणतात प्रशासनावर अंकुश आहे किंवा त्यांनी जे केलेलं आहे. जेव्हा आमचे आमदार माननीय माजी आमदार प्रकाश भोईर होते, यांनी 38 एकरचा टिटवाळा प्रकल्प आणलेला आहे, ज्याच्यामध्ये PPP मॉडेल आहे. तर या 5 वर्षानंतर आणल्यानंतर पण 10 वर्षांनी केलं काय? ते म्हणतात की आम्ही केलं, आम्ही फायली हे केलं, नारळ फोडायला. मग त्याच्यावरती जे अनधिकृत बांधकामं झाले त्याच्यावरती कोण करणार? मग प्रशासनाचा तुमचा कुठे अंकुश आहे? शहरातील आरोग्य व्यवस्थेवर तुम्ही देखील अनेकदा पाठपुरावा केला, नेमकं कुठे घोडा अडकला? आजही आपल्याकडे डॉक्टर्स नाही आहेत, तज्ज्ञ डॉक्टर्स नाही आहेत, त्या अद्ययावत मशिनरीज नाही आहेत, अनेक जीव देखील याबाबत गेले. चेतना म्हणाली जसं 38 एकरचं प्रोजेक्ट पूर्ण झाला असता तर त्याच्यात PPP मॉडेलवरती एक मेडिकल कॉलेज झालं असतं, 100 डॉक्टर्स आले असते. आपल्याकडे आता डॉक्टर्स नाही आहेत. डॉक्टर्स नाहीत म्हणजे पगार नाही आहे, कारण यांच्याकडे खायला पैसा आहेत, पगार द्यायला पैसे नाही आहेत, प्रोजेक्ट पूर्ण करायला पैसे नाही आहेत. 1100 कोटीची 1700 कोटीची महापालिका आणि त्यांची उड्डाणं मात्र करोडो रुपयांची आहेत. पुढच्या महिन्यातला पगार द्यायचे वांदेत महापालिकेचे हे सत्ताधारी पक्ष आणि हे विरोधी पक्ष. श्रेयवादावर आहे साहेब. एकंदरीत भोईर साहेब, आरोग्य व्यवस्थेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही देखील बातम्या कव्हर करतोय. नागरिकांचं देखील म्हणणं आहे की आजपर्यंत महापालिकेला तज्ज्ञ डॉक्टर देखील ठेवलेले नाही आहेत. तर इतक्या 25 वर्षानंतर पण जर कल्याण डोंबिवलीसारख्या स्मार्ट सिटीची अवस्था असेल त्याला जबाबदार कोण असेल?
बघा हा तुमचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. डॉक्टर आपला हॉस्पिटल रुक्मिणीबाई हॉस्पिटल सुसज्ज व्हावा याच्यासाठी या खासदार कपिल पाटील यांनी प्रयत्न केले होते. त्याच्यासाठी किती वर्ष लागले या प्रयत्नांना? हा प्रस्ताव त्यांनी दिला होता शासनाकडे. शासनाने बघा, शासन इथनं एखादा केंद्रात राज्यात समजा आपण आपली महापालिकेने एखादा DPR तयार केला, तो DPR आपण पाटील साहेबांना दिल्यानंतर ते केंद्रात पाठवतील. पण असा DPR महापालिकांनी बनवला असता आणि तो प्रस्ताव तिथे दिला असता तर आतापर्यंत सुसज्ज हॉस्पिटल झालं असता. पण महापालिकेला हा DPR बनवण्यासाठी आपण लोकप्रतिनिधी पाठवतो ना, ते लोकप्रतिनिधीचा अंकुश नाही आहे का? प्रशासन तुमचं ऐकत नाही सत्तेत असून पण. ते केंद्रातला राज्यात आता बघा, राज्यात केंद्रात समजा आपण जो प्रस्ताव DPR दिल्यानंतर केंद्रातनं त्याचा प्रस्ताव येतो, त्याचा फॉलोअप होईल. मी तर प्रशासनाला दोष देतो की प्रशासन जो आहे एकदम निर्लज्ज आहे प्रशासन. त्यांनी तो प्रस्ताव तयार करायला पाहिजे. सुसज्ज हॉस्पिटल बघा, आम्ही प्रशासन निर्लज्ज आहे म्हणून सांगता येते. त्यांनी कबूल केले की प्रशासन निर्लज्ज आहे आणि त्यामुळे आम्ही कुठेतरी कमी पडतो. हे ते लोक प्रशासनावर अंकुश नाही आहे असं एकंदरीत वाटतं. प्रशासनावरती सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष यांचा अंकुश नाही. 38 एकरचा चेतनाने जो उल्लेख केला, 38 एकर रिझर्वेशन आहे हॉस्पिटलचं, त्याचा एक PPP मॉडेलवरती म्हणजे महापालिकेला 1 रुपया खर्च नाही आहे. 1 रुपया खर्च नाही आहे. कोविड काळामध्ये 100 डॉक्टर्स आणि 100 खाटांची सोय झाली असते आपल्याकडे. आपण दुसरीकडे गेलो. कोविड काळामध्ये किती खर्च झाला माहिती आहे तुम्हाला? कोणाला माहिती आहे? 365 कोटी रुपये खर्च झाला. फक्त 1 अब्ज 65 कोटी रुपये फक्त खाण्यापिण्यावरती खर्च झाले. तुमच्याकडे माहिती आहे काय? माझ्याकडे माहिती आहे, माझ्याकडे लेखी उत्तर आहेत. कोणी त्याच्यावर ते बोलत नाही कारण त्यांच्या प्रशासनावरती अंकुश नाही आहे आणि विरोधी पक्षांना याची कल्पना नाही आहे की काय चाललंय ते. अतिशय जबाबदारी सांगतो, माझा विरोधी पक्ष पण सक्षम नाही असं म्हणत. बिलकुल नाही आहे. विरोधी पक्ष देखील सक्षम नाही. सक्षम नाहीच आहे, कारण ते आत्ता जेवढे प्रकल्पांची नावं घेत होते ते पूर्ण कागदावर आहेत. कागदाच्या बाहेर ते आलेलेच नाहीत. आणि आत्तापर्यंत त्यांनी ज्या निवडणुका जिंकल्यात हे फक्त कागद दाखवूनच जिंकल्यात. फक्त योजना दाखवतात, आम्ही हे करणार ते करणार. विरोधी पक्षाने हे काहीच करत नाहीयेत आतापर्यंत. आता तुम्हाला मी एक सांगते, आता कपिल पाटील खासदार आहेत किती 2 टर्मला, पण त्यांच्याकडे विकास कामं त्यांनी खडकपाड्यावर काय निधी आणला असं मला एकही. हा जाब तुम्हाला त्यावेळेला विचारावं असं नाही वाटलं का, ज्यावेळेला तुम्ही त्यांच्या सोबत होता, शिवसेना अखंड होती? नाही, आमच्या सोबत असताना हे बघा आता बरेच गणित असतात. कोण कोणासोबत असतं, कोण काय विकास कामं करतं आणि आता काय विकास कामं करणार आहेत हे जर विषय. आता सध्या काय आहे की बाबा ह्या लोकांनी विकास कामं काय आणलीत, विकास कामं तुम्ही विकास काय केलाय खडकपाड्याचं? तुम्ही सांगता आमचा बालकिल्ला आहे, आम्हाला आमचा इथे खडकपाडा बालकिल्ला आहे. मग तुमचं एक तरी असं ठोस तुम्ही दाखवा की हे बघा हा आमचा विकास आहे, हा आमचं. ते सांगतात त्यांनी अनेक उद्यानांची नावं घेतली, त्यांनी केली. नाही हो, तुम्ही असं बोलू नका. काय सांगाल तुम्ही? हे बघा विकास कामाला कल्याण खडकपाड्या. मॅडम 1 मिनिट थांबा. कल्याणच्या खडकपाड्याला विकासाला कोणालाही श्रेय जात नाही, कोणालाही श्रेय जात नाही. ते फक्त डेव्हलपरने सगळं केलेलं आहे. एक नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. एक नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. केंद्रात सत्ता यांची, राज्यात सत्ता यांची. एक महानगरपालिकेचा विषय आहे की घनकचरा विभाग जो पूर्वीचा जो RMC ठेकेदार होता त्याला 3.5 कोटी रुपये आपण महिन्याचे देत होतो की कचरा उचलण्यासाठी. पण ह्यांच्या सत्ता जे केंद्रात आणि राज्यात जे बसले त्यांनी जर एखादी वस्तू आपल्या हे मोबाईल आहे हे जर 100 रुपये मिळतं, बाजूला 90 रुपयाला मिळतं, त्याच्याकडे जर 50 रुपये तर आपण कोणाकडे जाणार? 50 रुपयाकडे. पण यांनी तो 3.5 कोटीचा ठेका रद्द केला आणि 9.5 कोटीचा ठेका दिलेला आहे. हे ह्यांना हे विकास आहे कारण यांना माहिती आहे की आज तुमचा सगळं पूर्वी 600 रुपये महिन्याचं हे यायचं घनकचरा, आता 900 रुपये झालं. हे यांना कल्पना आहे का? जर 3.5 कोटीवरून 9.5 कोटीवर जातो तर हा यांचा विकास. विरोधी पक्षांकडून वारंवार खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर बजरंग कांगडकर अध्यक्ष स्फूर्ती फाउंडेशन मागील 5 वर्षापासून आपल्या महानगरपालिकेत कोणी नगरसेवक नाही. त्यामुळे
ज्या यंत्रणा आहे महानगरपालिका त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही. ते त्यांच्या पद्धतीने मनमानी कारभार करतात. नगरसेवक नसले तरी आमदार तुमचेच आहेत ना, चारही आमदार महायुतीचेच आहेत. आमदार जरी असले तरी मायक्रो लेवलला जे लक्ष ठेवावं लागतं ते शेवटी नगरसेवकच ठेवू शकतात. नगरसेवकच ठेवू शकतात. नगरसेवक ठेवा, आमदार एवढ्या बारीक लेवलला वॉर्डला जाऊ शकत नाही, अशी सिच्युएशन आहे. प्लस दुसरी गोष्ट अशी आहे की खऱ्या अर्थाने आपण जरी आता विकासाच्या चर्चा होतील, पण विलासांशी मी सहमत आहे. ज्या कचऱ्याचा विषय झाला, आपल्याकडे कचरा उचलायची समस्या आहे. पहिली गाड्या नाही, त्यांचे कामगारांना पगार नाही, ह्या बेसिक समस्या आहेत. आपण विकास हा खूप वेगळा राहिला. विकास कधी होतो? ज्यावेळी बेसिक समस्या कंप्लीट झाल्यानंतर आपण पुढच्या याच्यावर जातो. कचरा प्लस त्याच्यानंतर आपल्याला पाण्याचा विषय असतात. काही ठिकाणी पाण्याची खूप अडचण आहे. त्याच्यानंतर आपला ट्रॅफिकचा मुद्दा खूप हे आहे. कामं एवढं संत गतीने चालू आहे. त्याच्यामुळं असं वाटत नाही का आता तुम्ही भाजपशी संबंधित आहात, पण एक भाजपमध्ये गटर नाहीये कार्य. मी 3 गटर वर्षापासून मीटर कार्य वॉटर पलीकडे काही गटर मीटर वॉटर पलीकडे पण काही विकत नागरिकांच्या मागण्या असतात. भाजप सोडले मी. असं वाटत नाही का वारंवार? आता जर आपण एकंदरीत चर्चा जर पाहिलं तर गटर मीटर आणि वॉटर पलीकडे समस्या नाही आहेत असं वाटतं तुम्हाला नागरिकांच्या? नाही, हे कसं आहे माहिती आहे का, मुद्दे खूप आहेत, विषय भरपूर आहे, पण ठराविक मुद्द्यांवरती लिमिटेड चर्चा करायची आणि नुसतं आजपासून जो आहे रोटी कपडा मकान तसं गटर आणि पायवाटावरती ही चर्चा, तर ही तेवढी मर्यादित नाही. मगाशी मुद्दा ताईंनी सांगितलं का खडकपाड्याचा विकास झाला. खडकपाड्याचा विकास झाला बिल्डरांमुळे झाला आणि त्यामुळे ऐका एक मिनिट, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या बिल्डरांच्या ह्याच्या सहकार्याने या ठिकाणी परप्रांतीय लोकांची नावं देऊन चौक, या ठिकाणी जे चौक निर्माण करून त्यांचं जे अस्तित्व निर्माण करतात, याला पण आमचा विरोध आहे. कारण या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा चौक होता वसंतवाडीचा, तो काढून या ठिकाणी महाराज अग्रसेन नावाचा चौक करण्यात आला. तर हे जे बिल्डर दर्जीने जे लोक आहेत त्यांना पण आमचा स्पष्ट की नाही की परप्रांतीय लोकांची चौक इथं बनवण्यापेक्षा मराठी माणसांची चौक. परप्रांतीयांची नावं चौकांना दिल्या जातात. मराठमोळी शहर आहेत कल्याण डोंबिवली. मी इथला स्थानिक भूमिपुत्र आहे. पण त्यांची नावं आजपर्यंत मी दिली नाही आणि देणारही नाही आणि देतही नाही. ही भूमी आहे इथल्या शेतकऱ्यांची. महाराज अग्रसेन ज्यांनी दिला बघा. मी तुम्हाला तुमच्या पक्षाचे नगरसेवक आहेत. कोण नगरसेवक आहे तिथे? मिरकोटे मिरकोटे ताई नाही दिला बघा. मी तुम्हाला एक सांगतो, मी इथल्या कुठेही या भूमीत ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्यात ना तेव्हा विकास झाले. बोलताना खूप लोक म्हणतात बघा विकास होणं हा महत्त्वाचा भाग आहे. नावं देणं बघा, नावं बाबासाहेब आंबेडकर चौकाचा दिला आम्ही. जो गार्डन तुमचा विषय जो आहे तिथे त्या भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या त्यांचं नाव दिला. जो भूमिपुत्र अगर जमिनीत असेल त्यांचं नाव देणं योग्य नसेल तर आपण त्याच्यातनं मार्ग काढा. निवडणुकीत इच्छुक आहेत, तरुण आहेस, काय वाटतं तुला ही पण निवडणूक आपण गटर वॉटर मीटरवरच लढवावी का? पहिलं मी तुम्हाला सांगतो, जे बेंबीच्या देठापासून बोलतात ना स्थानिक आमदारांनी काय केलं, इथले जेवढे लोकप्रतिनिधी आता जे उभे आहेत ना यांनी लाईन लावलेल्या आहेत निधीसाठी, आणि हे आता जे जाणार आहेत ना आमच्या आमदारांनी दिलेला जो निधी त्याच्यामुळे हे नगरसेवकाला उभे राहणार आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे बेंबीच्या देठापासून जे बोलतात ना, हे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिला म्हणून तुम्हाला जागा तरी आहे जायची, ती पण आमदारांकडे निधीसाठी रांगा लावल्याचा आरोप केला. यांनी डिक्लेअर करावं की कोण रांगेत उभं होतं हे निधीला, ते डिक्लेअर कारण हे विचलित झाले, कारण तिकीट मिळणार नाही म्हणून हे विचलित झालेलं आहे. हे गाव, हे कल्याण शहर खऱ्या अर्थाने आगरी कोळ्यांचा गाव म्हणून ओळखतो आपण, पण इथे मच्छी मार्केटसाठी अजून सुविस्त मच्छी मार्केट नाही. त्या मच्छी मार्केटसाठी निधी आणला आमच्या आमदारांनी, नारळ फोडला वैजंतीताई घोलपने, अजून मच्छी मार्केट तयार नाही. आग्रा कोल्यांचा गाव, पूर्ण केला ना, मच्छी मार्केट बाबत काय? मच्छी मार्केट बाबत त्यांनी आरोप केला, निधी आणला पण अद्यापपर्यंत मच्छी मार्केट. एखादं काम घेतलं ना पूर्ण तर ते पूर्ण करायचं, अर्धवट न सोडायचं. दुसऱ्यांना कशाला मोका दिला? तुम्ही करायचं होतं ना, तुमच्यामध्ये धमक होती तर का नाही केला? आमचा आमदार मी प्रकाश भोईर त्यांना मानतो कारण त्यांनी प्रोजेक्ट आणले, परंतु त्याला निधी देऊन नामदार नरेंद्र पवार यांनी सर्व निधी आणून तो प्रोजेक्ट पूर्ण केला. माझी इच्छा आहे मी ते विमानतळ बनवणार, माझी इच्छा आहे मी एअरपोर्ट बनवणार, परंतु त्याच्यासाठी लागणारा निधी हा नरेंद्र पवार साहेबांनी संपन्न केला आणि त्यांचे 5 वर्ष पूर्ण राहिले असते अजून सुविधा झाली असती. सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र. आणि प्रभाग क्रमांक 5 मध्ये आरक्षित वॉर्ड पडलेले आहेत बरोबर. 1 मिनिट, मला पूर्ण हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा मला मांडायचा आहे. आरक्षित वॉर्ड का पडलेत? कारण मागासवर्गीयांची लोकसंख्या जास्त आहे.
नियमाप्रमाणे मागासवर्गीयांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे ह्या प्रभागामध्ये आरक्षित वाढ पडलेले आहेत, बरोबर. आता मला एक सांगा की हे लोक अग्रसेन महाराज चौक, अमुक चौक, तमुक चौक, झुलेलाल चौक, अरे मराठी माणूस इथे राहतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, एक मिनिट ओ भाऊ, बाबासाहेब आंबेडकर ज्याने भारतीय आपलं संविधान लिहिलं, ज्याच्यावर पूर्ण देश चालतो, आणि तुम्ही लोक जे कोणी असतील सत्ताधारी त्यांना कधी आठवण झाली नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एका चौकाला आपण नाव द्यावं. आणि वोट मागायला तुम्हाला सगळे मग जेबी बोले पाहिजेत, मराठी माणसं पाहिजेत. काय सांगाल एकंदरीत ज्या चौकांना परप्रांतीयांची नावं देण्यात आलेत, मनसेने कधी आवाज उठवलाय? नक्कीच उठवलेला आहे. कारण मी जे चौक केलेलं, हा साई चौक, हे मी नामकरण प्रस्ताव केलेलं आहे. आमचा साई उद्यान, हे साई, कारण सर्व धर्माचे लोक बाबांना मानणार आहेत. तो साई उद्यान, मी कुठलं जात धर्माचा भेदभाव मानलेला नाही. फक्त आमचा की इथले भूमिपुत्र आहेत, जर ह्या डेव्हलपमेंटसाठी जर आमच्या जागा जात असतील तर नक्कीच त्यांनी जो प्रस्ताव मांडला जाईल तो निर्णय झाला पाहिजे. अभिजित सर, अजून एक महत्त्वाचा मी तुम्हाला प्रश्न उपस्थित करायला सांगतो. आज आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जवळजवळ 30 ते 35 लाखच्या वर लोकसंख्या आहे. तर आपलं भविष्यामधलं पाण्याचं नियोजन काय असणार आहे? आपले जलस्रोत, हक्काचे जलस्रोत काय असणार आहेत? ज्या मोरब्या धरण्यासाठी आपण आग्रह केला पाहिजे होता ते नवी मुंबईने कधीच पावलेले. तर मागे सुधीर बासरे साहेबांनी या जलस्रोत वाढवण्यासाठी काळू नदीचा प्रस्ताव तिकडे पाठवला होता, पण सत्ताधाऱ्यांनी त्याचा तो मोडून टाकला. जे काळू नदीच्या याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त होतील त्यांना तुम्ही महानगरपालिकेत त्यांच्या प्रत्येक वारसांना सामावून घेऊन तो एक प्रश्न आपला मार्गी लागला पाहिजे, ना तर भविष्यामध्ये पाणी टंचाई हा खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. घाणेकर साहेब, आजही या निवडणुका पुन्हा त्याच मुद्द्यांच्या अवतीभोवती फिरतात. शहरात मैदानं नाही आहेत, उद्यानांची देखील स्थिती अत्यंत हालाकीची आहे. काय वाटतं तुम्हाला, नागरिक म्हणून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी काय कामं केली पाहिजेत आणि नागरिकांच्या काय अपेक्षा असतील? कोणताही एक प्रश्न सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोधकांनी एक प्रश्न घ्यावा आणि एक प्रश्नाची सोडवणूक करावी. आमचा नागरिक म्हणून एवढीच अपेक्षा आहे. नागरिकांना विश्वासात घेतलं जात नाही. 85 कोटी रुपये कचरा उचलण्यासाठी आम्ही दरवर्षी देणार आहोत. नागरिकांचा पैसा आहे ना तो. पुढची 10 वर्ष आम्हाला ॲग्रीमेंट केलं आहे, म्हणजे 8.5 अब्ज रुपये कॉन्ट्रॅक्टर ते कशात घालणार आहोत? हे कोणाच्या खिशातनं जाणार आहेत पैसे? आमच्या खिशातनं जाणार आहेत. मी नागरिक आहे, माझ्या खिशातनं जाणार आहेत ना पैसे. मग ह्याचा जबाब आम्ही विचारला पाहिजे की नाही? आणि आम्ही विचारतो प्रत्येक वेळेला. माझी प्रत्येक वेळेला पत्र जातात. एकाही पत्राला सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाने अजूनपर्यंत किंवा प्रशासनाने अजूनपर्यंत उत्तर दिलेलं नाही. 1996 पासून मी पत्रव्यवहार करतोय, एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. शेवटी मला कोर्टात जात बघायला लागते, आणि कोर्टात दट्ट्या आला की नंतर मग प्रशासन धड वागतं. बाकी कोणी त्याच्यावरती अंकुश ठेवत नाही. काय वाटतं तुम्हाला, थोडंसं राजकारणाबद्दल बोलू, कुणाची सत्ता येऊ शकते कल्याण डोंबिवली महापालिका? मला सत्तेशी काही घेणं देणं नाही. कोणाची येवो, ह्यांची येवो, ह्यांची येवो किंवा ह्यांची येवो, आमचे प्रश्न सुटले पाहिजेत एवढी अपेक्षा आहे. एकंदरीत काय वाटतं तुम्हाला, कुणाची सत्ता येईल महापालिकेत यावेळेला? महापालिकेची महायुतीची सत्ता येणार आहे हे बाकीत आहे. कारण की पूर्ण महाराष्ट्रात महापौर कुणाचा असेल? पूर्ण महाराष्ट्र महापौर कुणाचा असेल? महापौर महायुतीच्याच राहील. महायुतीच्याच महापौर कुणाचा असेल, शिवसेना की बीजेपी? हा महायुतीचा असणार आहे. संबंधित आता घाणेकर साहेबांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. माननीय आमदार विश्वनाथजी भोईर साहेब यांनी काळू धरणाच्या संदर्भात विधान भवनात तो प्रश्न उपस्थित करून तो प्रस्ताव आता प्रस्तावित आहे. काय वाटतं तुम्हाला, एकंदरीत आता जी सत्ता येईल तुमची महायुतीची, तर महायुतीमध्ये महापौर कुणाचा असेल? महापौर महायुतीचाच बसणार. शिवसेना की बीजेपी? महायुतीचा महापौर बसणार. काय वाटतं तुला, महापौर कुणाचा असेल? महापौर हा महायुतीचाच होईल. आमची युती होईल नाही होईल, आम्ही संपूर्ण कार्यकर्ते आम्ही राज्यामध्ये एकत्र काम करत आहोत. जे काही होईल ते सगळे युतीप्रमाणेच होईल. आणि शिंदे साहेबांवर हा जो विश्वास संपादन केलेला आहे, आज राज्यामध्ये जे नगरपालिका ठाकरे फॅक्टर काही डॅमेज करू शकतो का? कारण 2 भावांची काल युती झाली आहे. एकंदरीत काय वाटतं तुम्हाला? त्याच्यात काही फरक पडणार नाही. ठाकरे बंधू दोघे एकत्र आले, आम्हाला अतिशय आनंद आहे. BJP हा असा एक पक्ष आहे की लोकांपर्यंत काम पोचवणारा पक्ष आहे. देवेंद्रंच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात जे इलेक्शन झाले त्याच्यातनं रिझल्ट आलेलेच आपण बघितलेले आहेत. 1 नंबरला BJP हा पक्ष झालेला आहे. तर आम्हाला त्याच्यात काय असा युती झाल्यानंतर काय फरक पडतो? काय वाटतं दादा, ह्यावेळेला सत्ता कोणाची येईल?
सत्ता कोणाची पण येऊ दे, पण सर्वसामान्य हा महापौर झाला पाहिजे. जो बिल्डर आहे, जो कॉन्ट्रॅक्टर आहे, जो श्रीमंत घरात आहे, ज्याचे 4-4 टर्म झाले, अशा व्यक्तीला महापौर करू नये. जो सर्वसामान्यांना न्याय देईल असा सर्वसामान्य माणूस न्याय झाला पाहिजे, त्याला महापौरपद भेटलं पाहिजे एवढी. कारण की जनतेची कामं झाली पाहिजे, बिल्डरची किंवा कॉन्ट्रॅक्टरची कामं न होता सामान्य माणसांचे प्रश्न सुटले पाहिजे. काय वाटतं यावेळेला सत्ता कुणाची येईल महापालिका? ही महायुतीची 100% येणार. महापौर कुणाचा? महापौर हा महायुतीचा होणार. शिवसेना की बीजेपी? याचं कारण असं आहे, शिवसेना की बीजेपी? महायुती ही नाण्याची 2 बाजू आहे. कोणाची येऊ, महापौर हा महायुतीचा असणार आहे. आता ताईंनी उपस्थित केला प्रश्न मगाशी की ह्या प्रभागामध्ये एक अनुसूचित जातीकरता प्रभाग आरक्षित आहे आणि ह्या प्रभागाकरता महायुती सरकारने काही केलेलं नाही असं विरोधकांचं जरी म्हणणं असलं तरी हे आत्ता म्हणजे निवडणुका लागल्या की उदयास येणारे हे नागरिक आहेत. महायुतीच्या सरकारने त्यांना मी सांगतो की आज आपल्या या ठिकाणी 100 मीटर अंतरावरती सरकारने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एक प्रशस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाकरता शासनाने पेपरवर नाही त्याचे 4 स्लॅब पडलेले आहेत. काम प्रगतीपथावरती आहे, त्याचे 4 स्लॅब पडलेले आहेत आणि त्याचा कर जो काही महानगरपालिकेच्या त्याचा कर जो काही थकीत आहे तो कर माफ व्हावा म्हणून मी स्वतः पाठपुरावा करत आहे. शासनाकडे मी त्याचा पाठपुरावा करून तो कर माफ करण्याकरिता आमच्या महायुतीचे ह्या इथले भाजप शिवसेना एकत्रितपणे लढून महायुती हवी तुम्हाला? महायुती झाली तर ठीक आहे, नाही झाली तर इंडिव्हिज्युअल, नाही झाली तर स्वबळावर लढणार. स्वबळावर लढायचं. महापौर कुणाचा असेल, शिवसेना की बीजेपी? महापौर युतीचाच बसेल, पण नाही युती झाली तर स्वबळावर लढायचं. युती म्हणजे कुणाचा, शिवसेना की भाजप? शिवसेना आणि भाजप. कुणाचा असेल महापौर हा बघा, आता मुंबई आम्ही ठाणे एकत्र लढतोय. आमचे जे वरिष्ठ नेते आहेत, खरं तर तो महापौर कोण बसेल हे वरिष्ठ नेते जास्त सांगू शकतात. आम्ही कार्यकर्ते जे आहोत, आम्ही असे भूमिका ठिकाणी मांडू शकत नाही, परंतु हा महापौर आमचाच होणार. शिवसेना भाजप शिवसेनेच्या नगरसेवकांवरतीच महापौर बनतो आणि यावेळी तसंच होणार. महापौर शिवसेनेचा होणार. महापौर शिवसेनेचा असेल, बीजेपीचा होणार. महापौर शिवसेनेचा होईल असं सांगतो. महाराष्ट्रात जी लाट आलेली आता ती विकासाची आलेली. 122 नगराध्यक्ष हे लोकांची मतं आहे, हे आपली मतं नाही. लोक जागृत आहेत, सुशिक्षित आहेत, त्याच्यामुळे आपण हे बनायचो आपण मशीन. आता महापौर कुणाचा बसेल, महापौर कुणाचा असेल? महायुतीचा महापौर होणार आहे, परंतु शिवसेना की भारतीय जनता पार्टीचा कौल हा पूर्ण महाराष्ट्रात लोकांनी दिलेला आहे. सर्वश्रेष्ठ हा भारतीय जनता पार्टीच राहणार आहे. महापौर कुणाचा असेल महायुती सत्ता आल्यावर, शिवसेना की बीजेपी? तसं आता मगाशी मामुनकरांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेना भाजप युतीचा हा महापौर या ठिकाणी होणार आहे आणि ते वरिष्ठ नेते ठरवतील. ज्याचे जास्त जागा येतील त्या पद्धतीने वरिष्ठ नेत्यांच्या याच्यानुसार. शिवसेना की बीजेपी? शिवसेना बीजेपी महायुतीचा. एकंदरीत 2 ठाकरे बंधू देखील एकत्रित आलेत. काय सांगाल दादा, यावेळी सत्ता कुणाची असेल? कसं आहे, आता तुम्ही जो प्रश्न विचारला की महापौर कोणाचा होईल, आपण सगळे रिझल्ट पाहिलेले आहेत, कुठे गेलेले आहेत. आता निवडणुका 15 तारखेला आहेत की EVM मशीन ही गाभण म्हणजे प्रेग्नेंट झालेली आहे, बरोबर. जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर ठाकरे बंधूंची सत्ता येईल महापालिकेवर आणि सीझर झाली तर यांची येणार. एकंदरीत पुन्हा ईव्हीएम वर आरोप केला. काय सांगशील, एकंदरीत सत्ता कुणाची असेल, काय वाटतं सत्ता तुला? कुणाची बोलण्यापेक्षा नागरिकांच्या समस्या सोडवणं हे फार गरजेचं आहे आणि मी गांभीर्याने हेच गोष्ट बोलेल वरच्या नेते मंडळींना की महापौर कोणाचाही बसो, पण काम करणं आणि नागरिकांच्या समस्या फायनली सोडवणं हे फार महत्त्वाचं आहे. दॅट्स इट. 15 तारखेला मतदान आहे, नागरिकांना काय आव्हान कराल? नागरिकांना असं करेन की चिन्ह बघून मतदान करू नका. जो काम करतो त्याला मतदान करा, मग कोणत्या पक्षाचा असो. माझं एकच मत आहे की कोणत्या पक्षाचा असो, ज्याच्याकडे माहिती आहे, ज्याचा प्रशासनाचा अंकुश आहे, त्याला मतदान करा. चिन्ह बघून मतदान करू नका कृपया. निश्चितच 15 तारखेला या महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे एकंदरीतच यंदा मतदाराच्या कुणाच्या बाजूने कौल देतो, कारण सत्ताधारी देखील पुन्हा तेच अजेंडे घेऊन समोर येणार आहेत. विरोधक त्यांना तसाच विरोध होणार आहे. त्यामुळे येत्या 15 तारखेला जो हा निकाल आहे, जनता कुणाच्या बाजूने कौल देते हे स्पष्ट होईल.